आपल्या स्वप्नातलं घर खरेदी करण्यासाठी आपण सगळी ताकद पणाला लावतो. लोन घेतलेलं असतं त्यामुळे इंटरेस्ट चालू झालेला असतो. पण अशा केसमध्ये जर समजा बिल्डरने आपल्याला वेळेत पोझिशन दिलं नाही, तर आपल्याकडे कोणता कायदेशीर मार्ग आहे, हे आज आपल्याला सांगणार आहेत रेरा एक्सपर्ट ॲडव्होकेट चिन्मय कल्याणकर सर. सर काय सांगाल? बिल्डर ज्या तारखेला पोझिशन आपल्याला देणार आहे तर ती तारीख ही ॲग्रीमेंटमध्ये असली पाहिजे. जर ती ॲग्रीमेंटमध्ये दिलेली जी तारीख आहे त्या तारखेला जर पोझिशन नाही दिलं तर तो फ्लॅट बायर बिल्डरच्या अगेन्स्ट रेराच्या प्रोव्हिजनप्रमाणे रेरामध्ये कंप्लेंट दाखल करू शकतो. आता ह्या कंप्लेंटमध्ये मागणी कुठली कुठली केली जाऊ शकते, तर सर्वात पहिल्यांदा बिल्डरनी फ्लॅटचं पोझिशन दिलं पाहिजे. ती स्पेसिफिक तारीख या तारखेपर्यंत आम्हाला पोझिशन दिलं पाहिजे. त्याच्यानंतर जो विलंब झाला, जो डिले झाला आहे, तर ह्या कालावधीमध्ये जे आपली अमाऊंट जी बिल्डरकडे आहे तर त्याच्यावर इंटरेस्ट हे आपण क्लेम करू शकतो. त्याचसोबत आपल्याला कंपेन्सेशन सुद्धा क्लेम करता येतं. आता ही केस दाखल करताना ती रेराच्या स्पेसिफाईड फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे. जी आवश्यक कागदपत्र आहेत तर ती आवश्यक कागदपत्र त्याला जोडली गेलेली पाहिजे आणि जर योग्य पद्धतीने मांडणी आपण जर केली तर ती केस रेरामध्ये सक्सेसफुल होऊ शकते. कारण रेरा ही दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेणार, फ्लॅट बायरचं सुद्धा आणि बिल्डरचं सुद्धा, आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन त्याच्यामध्ये दिला जातो. तर जर पोझिशन मिळायला उशीर झाला असेल तर हा कायदेशीर पर्याय नक्की अवलंबता येतो.